तर तुमचं घर तारल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या घरामध्ये जर याच्यातलं काहीच नसेल तर तुमचं घर जिवंतपणे वारल्याशिवाय राहणार नाही. मरल. अहो काही काही माणसं जिवंत असून मेलेले आहेत, जगता येत नाही. जगता येत नाही महाराज. ट्रॅक सापडला नाही, अजून हायवे सापडला नाही, अजून कडीनं एंटरटेनमेंट. आणि ज्याला ट्रॅक सापडला, ज्याला हायवे सापडला महाराज, समजायचं संताच्या मार्गाने चाललेले आम्ही तुम्ही आहोत मायबापांनो. ज्याला हायवे सापडला नाही, ज्याला ट्रॅक सापडला नाही, त्याला काय करणार आहे जगणं महाराज. हो पक्षाला माझ्या टिटवीला मरण कळालं, टिटवीला मरण कळणार महाराज. टिटवीला तुम्ही खुरपायला बसलात, खुरपायला असाल, कापस लावित असाल, कापूस वेचत असाल, कांदे लावित असाल, तुरी काढत असताल, घास कापत असाल, बाजरी खुरपत असताल, खुरपायला लागला तुम्ही आणि नेमकं तुमच्या डोक्याहून टिटवी कडकडून गेली. तुम्ही काय म्हणताल सुमन अक्का? काय मा नाताला पाहुणे पाहिले येते काय मस आता कावळा किराळ 42 वर्षात आहे आणि दाडाला लागला तेव्हा आता काय म्हणताल तुम्ही? पाहुणे येतील का कुणीतरी जाणार ग. पाहुणा जवळचा किंवा घरातलं कोणीतरी जाणार ग. टिटवीला कळालं मी नाही एका ग्रामामध्ये जाऊन पायामध्ये खडा धरून एक नदी तीर पाहून टिटवी करीत शयन. टिटवी यमाची तऱ्हाळीन तड 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 टिव 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 आणि टिटवी यमाची तऱ्हाळीन यमाचा निरोप घेऊन येत असते ती टिटवी महाराज. टिटवीला मरण कळालं, आम्हाला नाही कळालं. आम्हाला मस्त मेसेज येतात मरणाचे पण वाचता येत नाही. मेसेज येतात मरणाचे पण वाचता येत नाही. ज्याला वाचता आले त्याला संत कळाले महाराज. मरणाचे मेसेज ज्याला वाचता आले त्याला संत कळाले. आणि म्हणून माणसाला 2-2 वर्ष मरणाचे मेसेज येत असतात. सांगू का नको सांगू? नाही तू म्हणता ना आला मेला आमचा बीपी वाढून गेला. दादा 2-2 वर्ष मरणाचे मेसेज माणसाला अगोदर कळतात पण ते डाउनलोड होणं महत्वाचं आहे. आपलं डाउनलोडचं चांगलं डाउनलोडचं फंक्शन डिलीट झालेलं आहे. आपण नको ते डाउनलोड करतो. ते दोघं मोटरसायकलवर बसून चालले त्यांचं काही आशंका काय नाही. अरे बाईला ते बहीण भावंड आहे तुला काय माहिती. आपली बुद्धीच निळफुलीत झालेली. हे किती स्मार्ट आहे तुमचं. तुमची बुद्धी किती स्मार्ट आहे. आणि तुमची बुद्धी जर मुलं जर तुमचे बुद्धीनं स्मार्ट असतील आणि सप्रात जरी जन्मले तर अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या घरामध्ये बुद्धी स्मार्ट नसेल काही काही म्हणते मग आम्हाला नाही का बुद्ध्या. अरे आम्हाला बुद्ध्या आमच्याकडे कोंबड्या झोंबड्या आहे मसडी आहे रस्त्याला जमीन आहे पंप टाकला तर आम्हाला मस्त बुद्धी आहे. अरे हाय ना तुम्हाला बुद्धी आहे. तुम्हाला कोण म्हणतं नाही बुद्धी. पण लेवल जरा खालीवर आहे भाऊ. तुम्हाला बुद्धी नाही असं कोण म्हणतं मला. एक जणाच्या म्हशीचं मुंडक राननात गुतलं बाबा. प्रत्येक गावात 4-5 बुद्धिवान डोकं लावणार राहतेच. ते तर शर्टिंग करूनच आले. याच म्हशीचं मुंडक राननात गुतलं. घोडेगावातून आणली तिने. हे कोणची आणली होती ती अशी बारक्या शिंगाची मुरा मुरा. ती मुरा अशी वर्ड म्हणून तिचं नाव मुरा आहे. काय नो मुरा. त्याच्यामुळेच ती मुरा असणार आहे. असं मुरा आणली 80,000ची 3 महिन्याची गाभण आणि तिनं नेमकं उन्हाच्या कारात रानात मुंडकं घातलं. ते निघानाच. आता येणे सकाळी सोडीन त्या म्हशी मागे हिंडायचा.
हीच आळडायची रान आता उन्हाच्या भरी गुद मारायला लागली ती बी. गावात कस काय बातमी कळाली काय नव्हते, फुकटचे सल्ले देणारे गडी राहते ती. चिची खालची वकील म्हणू आपण त्यांना. महाराज त्यांना कळली बातमी, ते आले शर्टिंग बिर्टिंग केलेली, घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खेशाला 3-3 पिणं. आले ते म्हणले काय झालं काका? ते म्हणे म्हशीचं मुंड का गुत्याराव रान जन्मे. आता ते डोकं चालवत होतं कधी, त्याला बुद्धी होती का गावात भांडणं मिटायचं असले ते हेच जाणार बा. आणि बाबा कधी ये नाही, भांडणं मिटिले नाही पेटिले नाही, नुसतं दूर मिटल्यावर तर दिसत येत आणि वारा आलं का सिलगत येत. बरेच माणसं असे आहेत ते मिठीत नाही आणि पेटीत नाही, फक्त पाण्यात शिपका आणून जायचं आणि लांबून फुकायचं, बराबर सिलगत ते. महाराज हेच नेमकी त्याच्या म्हशीपशी गेले. ते म्हणले म्हशीचं मुंडकं गुतलं काय करावं? ते म्हणे आता भाऊचा निर्णय अंतिम निर्णय राहील. भाऊचा निर्णय अंतिम निर्णय. आता बरेच जण आहेत ना, भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. बरेच जण आहेत, भाऊचा निर्णय अंतिम निर्णय राहील. ते म्हणले काय करावं लागेल भाऊ? भाऊ ना डोकं खाजिलं मग म्हणले म्हशी का मुंड का तोडणं पडेगा यार. ते म्हणे 2 कमी 80,000ची म्हैस ती महिने, म्हणजे केवढीच झाली ती 78,000ची. आणि घोडेगावातून इथं यायला 6,000 भाडं लागलं टेम्पोला. 83,000 लागलेले. तू म्हणतो मुंड का तोडना पडेगा. ते म्हणे त्याशिवाय वो निकलताच नाही बोले. ते म्हणे नाही जमणार गाड्या. ते म्हणे भाऊ कोणला असे सल्ले देत नाही, तुला दिलेत ये उपकार मान. ते कधी बा कोणाचं काय मिचिलं नाही ना झुकून पिटिलं नाही. एखादी सून नांदायला जर आली तर ते म्हणे तिकडून तिकडेच म्हणे ये भरून घे म्हणे काय हा ओठी भरून घे असे सल्ले देतोय भाऊ. भाऊला 3दा कोरान झाला तरी मेला नाही. गाव करायला वाटलं मरण तिकडेच, पण ते 3ऱ्या दिवशी पुन्हा देवळा पुढे आलं. राम राम. गावातले लोक म्हणायचे जगलंच कसं? ते म्हणे त्याला पुण्य लागत. आता हे पुण्य आहे का? एक आणि त्याने सल्ला दिला इसका मुंड का तोडना पडेगा. ते म्हणे मी नाही तोडणार गाडी. आप्पा म्हणले मी तोडणार नाही. ते म्हणे भाऊ एवढ्या मोठ्या माणसाचा तू सल्ला ऐकत नाही. 30-30 किलोमीटरवरून लोक सल्ला घ्यायला येतील. मजबुरीनं त्यानं त्या म्हशीचं मुंडकं तोडलं. ते म्हणे आता काय करावं लागल भाऊ? ते म्हणे दगड लेण्या का हळूच रांजण फोडण्या का आणि मुंडका जात बाहेर काढ. अरे बुद्धी नाही का आपल्याकडे? बुद्धी आहे ना महाराज, पण क्वालिटी किती आहे तुमच्या बुद्धीची? माऊली म्हणतात वैभव कोणतं? बुद्धीचे वैभव नाही तुझे, बुद्धीचे वैभव नाही तुझे, बुद्धीचे वैभव नाही तुझे, बुद्धीचे वैभव नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, हा एका केशवराजे सकळ सिद्धी. हरि मुख म्हणा, हरि मुखी म्हणा, हरि मुख म्हणा, हरि मुखी म्हणा. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. हरि मुख म्हणा, 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 हरि मुख म्हणा. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून माई पक्ष्यांमध्ये जे गुण आहेत ना ते तुम्हाला माहित असेल नसेल. गरुड माहित आहे? गरुड
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसुणी गरुडावर बैसुणी माझा 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 ये ओ विठ्ठले माझे तुम्ही पडा घडीवर ए दत्ता दत्ता कूलर आहे तो इकडे कूलर यांना दिलं 4-5 कूलर हे पडते जरा जेवले का तनी लागूच तर जेवले बाजरीची भाकरी बिकरी आणलेल्या आहेत ना करदुरा तानूस तर जेवले का अरे काय धंदेन काय तारा फुकट कुपन म्हणला का पिशा घेऊन 3 पिशा एक घरकुल आलं तरी म्हणते नाव नाही आलं साहेब होय अरे तो का बांधला ना तो आता याच्यामुळं आपलं डोकं फिरत बा आपण म्हणलं म्हणा तेच अरे यांच्या जीवर परमार्थ टिकू नये माय बापांनो सत्यनारायण गेले रुपये टाकीत आहेत 50 पैसे टाकीत आहेत 5 रुपयाची नोट काही ना काही मोकळ्या हातात दर्शनाला सगळ्यात जादा आल्यानंतर दक्षिणा अरे ही 10 टाकीत 50 साधे का हा मला उगा कळत पण आम्ही भक्त तुटूय म्हणून बोलत नाही सत्यनारायण गेले की तिथे 1 रुपया ठोका टाकायचा 10चा ठोकाळा उचलायचा आता उचकटंक थोबड उचकटंक भाजनाला महत्वाचं आहे ना एक जण गेलं रात्रीच तिने काय खाल्लं काय बट्ट्या खाल्ल्या वरान खाल्लं तिखट तुळीचं डाळीच ते वारण वावधन गाड 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 करायला लागलं आपल्या कसं पाऊस आलता दिदीच्या अचानकच तसं याच्या पोटात निमऱ्यातीत गेलं डबड घेऊन आता चोर चाललेलेच होते गपचीप रावाना बसून कोण हे अरे काय आला तू उरके म्हणतो हा कार्यक्रम कोण हे तरी बी ते चालले चोरात गेला होता कोण हे थोबड नाही उचकटत का असं आणलं नको तिथं बोलत ती गरुडावर बैसुणी माझा माझा ये ओ विठ्ठले माझे क्या बात है गरुड माहित आहे सर्वांना गरुडाची मंडळी गरुडीन आता तिला गरुडीनच म्हणू ना जसं डॉक्टराची डॉक्टरीन वकिलाची वकिलीन सरपंचाची सरपंचीन चेअरमनची चेअरमनीन मंत्र्याची मंत्रीन आमदाराची आमदारीन तसं महाराजाची महाराजीन तसं गरुडाची गरुडीन आणि मुलींना लक्षपूर्वक आहे का ही गरुडीन वयात आली ना वयात लग्नाच्या तिचा वरती शोधते बर परफेक्ट शोधते बर का आपल्या काही काही पुरी पळून गेल्या मग लाईव्ह मुलाखत दिली उगत उसके साथ भाग के गई और मैं तो परेशान हो गई मुंबईला क्राईम घडतात आपल्या तिकडच्या पुरी नेतात आणि विकल्या जातात तिकडे जरा लक्ष राहू द्या जरा लक्ष ठेवा बरं का माय बापांना नाही तर काय नाही आम्ही नुसते कीर्तन करायचे आणि पाकिट न्यायचे कीर्तन करायचे आणि पाकिट करायचे अरे कशाला रे अरे माझ्या राजाचं कार्य समजून सांगा आणि माझ्या प्रत्येक युवकांच्या बुद्धीमध्ये राजे भरा बाह्य स्वरूपाने भरू नका युवकाच्या बुद्धीमध्ये बाबा माय बापांनो आमचे लक्ष्मण बाबा विचार यांचे विचार आपल्या बुद्धीमध्ये भरा तर जीवनामध्ये आनंद आहे अन्यथा
बुद्धीचा पालट धरा रे काही बुद्धीचा पालट धरा रे काही बुद्धीचा पालट धरा रे बुद्धीचा पालट धरा बुद्धीचा पालट करा रे काही माय बापांनो. बुद्धीमध्ये बदल परमार्थात आल्यानंतर, कृतीत उतरल्यानंतर आणि आहार शुद्ध झाल्यानंतर बदल होत असतो. म्हणून हेअरस्टाईल का हेअरस्टाईल, मी मगाशी शब्द वापरला. डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार, डोक्यातले आणि डोक्यातले विचार बदलायचे. तुम्हाला नाही डॉक्टरीन होता आलं, डॉक्टराची आई व्हा. डोक्यात आलंय माझं. नाही अधिकारी होता आलं तुम्हाला, अधिकाऱ्याचा बाप व्हा. नाही वैमानिक होता आलं, वैमानिकाचा बाप व्हा. नाही आमदार होता आलं, आमदाराचा तर बाप होता का नाही, होता ना. माय बापांनो, ही जिद्द असू द्या, ही चिकटी असू द्या, हा आत्मविश्वास असू द्या. अहो काही म्हणतात आमच्या जीवनात संकट आहेत. अहो संकटाला पार करण्याची ताकद देतो, त्याचं नाव परमार्थ आहे. बरे विचारामुळे संकट येतील असं नाही, येतील, पण संकटाला पार कसं करायचं हे सामर्थ्य विचार देतील. छत्रीमुळे पाऊस थांबतो का पावसात उभा राहण्याचं सामर्थ्य छत्री देते? काय राहतं? छत्रीमुळे, छत्री उघडल्यावर पाऊस थांबतो का पावसात उभा राहण्याची ताकद छत्री देते? गुरुजी, पावसात उभा राहण्याचं सामर्थ्य छत्री देते. तसं विचारानं संकट येणार नाही असं नाही, येतील, पण संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य, शक्ती विचार देतील. हे विचार तारण्या करतायत, हे विचार जगण्या करतायत. हे विचार कसं जगावं, कसं राहावं हे करण्याकरता केलं जातो माय बापांनो. याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे आणि भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, आणि तू का म्हणे कस जसा असन तस. अरे स्टँडर्ड असावं. किती खमके मुलं आहेत. आपलं पोरग किती स्मार्ट आहे, आपलं पोरग किती स्टँडर्ड आहे, आपली पोरगी किती व्हीआयपी जगते, आपली पोरीचं आचरण किती शुद्ध आहे. बाहेर शाळेत टाकायला आपलं आईन आपला बाप डगमगला नाही पाहिजे रे पोरींनो. याला म्हणतात विचार, याला म्हणतात कृती, याला म्हणतात आचरण. एक लक्षात असू द्या, एवढे खमके विचार उराशी बाळगून जगावं लागतं. आणि आपल्यावर तर काही संकट नाही. माऊली इतके संकट आपल्या जीवनात आहेत का? आता वर बोट करा, कोणाच्या जीवनात आहे? ज्ञानेश्वर महाराज इतके संकट कोणाच्या जीवनात आहे? तिकडे आहे का कोणाच्या जीवनात? मंडपच्या बाहेर बसलेले कोणाच्या जीवनात माऊली एवढे संकट आहेत? आहेत का हो काका तुमच्याकडे माऊली इतके संकट, ज्ञानेश्वर माऊली इतके? बरं जाऊ द्या, तुकोबाराय इतके संकट आहेत का तुमच्या जीवनात? मग तरी आपले पोरं ऑनलाईन रमीत कमून चालले. कमून ती कोणची तरी एक जाहिरात करती, माझं नाव निलिमा रवी जाधव आहे, मी भिवंडीला राहते, माझ्या भावाने मला गेम डाउनलोड करून दिला आणि तो भिकारी झाला आणि मी भीक मागते. 1.5 लाख जिंकले, 2.5 लाख जिंकले, मग गेले कोणाचे हे सांगा ना. गेलेल्याची मुलाखत घ्या. अहो ज्याने कृष्णाचं पार्ट केलं त्याचं नाव काय? ते स्वप्नील जोशी. त्याने ऑनलाईन रमीची जाहिरात करावी का? ऑनलाईन रमीची जाहिरात त्याची चालू. आणि पुन्हा एक जण म्हणले बाबा लोक लय पैसे घेते. आता ऐका,
बाबा लोक लय पैसे घेतात. अहो एक पिक्चर जर हिरोने साईन केला ना 8-8 आणि 10-10 कोटी घेतात. अहो आम्ही तुको बरायने आम्हालाच हिरो केलंय. ते सेलिब्रिटी आहेत आणि हे नाही का महाराज, हे नाही का, हे काय केलं. अहो कीर्तनाने आम्ही लोक नाशिले का नाचलेले ओढून आणले चांगले. अहो सिनेमा पाहू पाहू तर आपल्या पुरी गाणे म्हणायला लागल्या आणि तेरे बिंजिया नाही लागा मेरा राजा. अरे आपलं खरकट पोरग चुरा के दिल मेरा. अरे खरकट्या. आणि ते म्हणे मा लग्नच व्हाय ना. मी म्हणलं किती पैसे कमीतो. ते म्हणे मी तमगोज पुढील लोक उसने घेतो. अरे काय जगतो काय, जगतो काय आला तू. जगणं कसं असावं. सह्याद्रीचे पुत्र मावळे पुत्र मावळे, पुत्र मावळे तरी कोवळे रंग सावळे. वाहते प्राण शुभ खाते, वाहते प्राण शुभ खाते, वाहते प्राण शुभ खाते. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती अलगर जी. असा शिव छत्रपती अलगर जी. असा शिव छत्रपती अलगर जी. धन्य शिवाजी शूर, धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले जर्जर. पाजुनी पाणी दुष्ट गणिमा, पाजुनी पाणी दुष्ट गणिमा, हात पाजुनी पाणी दुष्ट गणिमा. घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक भिडे गगनात. कीर्तीचा डंक भिडे गगनात. कीर्तीचा डंक भिडे गगनात. तरी होता शिवाजी राजा. तरी होता शिवाजी राजा. नाही गेली प्रजा सुखी झाली प्रजा. विचार करून न्याय देना, विचार करून न्याय देना, हर विचार करून न्याय देना. धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी. धन्य धन्य शिवाजी महाराज जी. धन्य धन्य शिवाजी महाराज जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. मावळे हर हर महादेव करती गर्जना झाली अमर. हे रामाजी, हे रामाजी, हे. लय नाही लागत. एकच आणि त्यो बी नेक. आणि माझ्या राजाची बरोबरी कोणी करू शकत. आणि त्याला काही काही म्हणते राजेच छत्रपती राजाची बरोबरी केली. गप. राजाची बरोबरी करायची फक्त माझ्या राजा एवढंच. माझ्या छत्रपती राजा इतकंच घोड्यावर फिरून दाखवा. इतकं लांब मुळे लोंबल. अहो शपथ खोटं नाही बोलत मी. राजे राजे पुन्हा होणे नाही. अजिबात नाही माय बापांनो. लुभरेपणा नाही, लांड्यापणा नाही, लबाडी नाही. परफेक्ट काम माझ्या राजाचं. राजे राजेच आहेत. अरे माझे राजे जर नसते ना, ऐका, माझे राजे नसते तर आम्हाला या सप्त्याला परवानगी काढावी लागली असती. बोले साहब रामगढ़ पे हरिनाम सप्ताह है, मंडप लगाओ क्या. ते म्हणले असते बारकाच लगाओ, भोंगा मत लगाओ. भोंगा लगाएंगे ना, हाँ इधर ऐसे नडग्यापासून पाय तोडेंगे. बाबा हे करावं लागलं असतं आपल्याला. बच्चे की शादी है साहब, बैंड लगाओ क्या. डीजे डीजे बीजे मत लगाना, बैंड मत लगाना. बामन को बोलने का, हळूच मंत्र पढ़ने का, ज्यादा वाचना. हे आपल्याला करावं लागलं असतं. आपल्याला हे मिळालं याची किंमत नाही. अहो किंमत नाही. राजकारण्याने तर काय करून ठेवलंय काहीच कळना. आणि आता तर अशी स्थिती झालेली चालू माय बापांनो. नवरा मेला तरी चालन पण सवत रंडकी झाली पाहिजे.
ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला कळलं नाही त्याने काल्या दिवशी बुंदी पिशीत भरायची घरी न्यायचं आणि रेटून खायच्या आणि डराडर आगण्या का, बाकी काही नाही करण्या का. हो कळलं महत्वाचं आहे. समझने वाले को इशारा काफी होता है. आणि ज्याला समजलं त्याने समजून घ्या, ज्याला समजलं नाही त्याला पुढच्या सप्त्यात कळलं. आताच नाही कळणार. माय बापानं फक्त आपण फक्त दळण दळून आणायला जन्माला आले. मंडळी म्हणले दळण संपलं संपला. हो आपल्याकडे बुद्धी किती आहे, आपलं इंटेलिजंटपणा किती आहे, आपल्याकडे दूरदृष्टिकोन किती आहे, याच्यावर तुमच्याकडे प्रॉपर्टी किती याला कोणी विचारित नाही. अहो काही काही येड्याकडे आजीची बापाची प्रॉपर्टी, येड्याला साहेब म्हणावं लागत. या येडा फुल ठॉय. अरे काय एक लक्षात असू द्या माय बापांनो, जगावं कसं तर पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. प्रमोद महाराज आणि गणेश महाराज ना मृदंगाचा गुड आहेत महाराज. विशाल महाराज आहेत गायनाचार्य. भरत महाराज आहेत मला फोन करायला. मायबापांनो आज सुंदर योग जुळून आला. आणि आजचं सौजन्य रमेश भाऊ पांडुरंग खोड आजचं सौजन्य आहे. तसं तुमच्याकडेच यायचं होतं मला घरी. मोतीराम महाराजांनी मला बोलवलं होतं पण गाडीच मग घोटाळा झाला. त्याच्यामुळं मग ते चाकच कोणालाच खोला ना, मग मलाच उतरावं लागलं.
आणि त्याच्यावर उभा राहून असा मग खोली काय या गाडीचे कोणाचेच वजन पडा ना. मग मी असं लगे खोललं ते आणि त्याच्यात 20-22 मिनिटं आमचे त्याच्यातच गेले. ते परत स्टेपनी काढली, ते येईन मला खालून स्टेपनी असे ते घाला लागत आणि मग असे ते बेंगून काढाले. ती पंक्चर नक्कीच्या लग्नाला 110 इग्न ती लुटीत नेली पंक्चर कडून. सारा घामाघूम झालतो महाराज. मी पोर नुसते बसून राहते, ते काही नाही, मला छेळीत येते पोर. असो माय बापानं म्हणून उशीर झाला, नाही तर तुमचे तिथं येणारच होतो मी. नेक्स्ट टाइम मी आता 7-8 दिवसाने मी इकडून जाणारच आहे, तर लवकर येईल मी तुमच्या तिथं महाराज. आपापले निष्पाप हात वरती करा बरं, मला बघू द्या बरं. बाबा आळंदी सारखं दिसतंय बाबा हे. वा, हे कष्ट आहेत महाराज. आम्ही 2 तास येऊन उभा राहतो, पण 2 महिन्यापासून हे कष्ट चालू आहे बस. आणि मला असं वाटतं 4-5-6 महिन्यापासून तुमची पळापळ चालू आहे महाराज. हे उभा करणं म्हणजे सोपं वाटतं तुम्हाला? सोपं नाही महाराज. आणि म्हणून एकदा टाळी वाजून ह्या रामगडावरती आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं. हात वर करा. वारे वा, जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला काउटाळी. हो यो, एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए. एक सुर एक ताल एक लय होना चाहिए. हरे बेठो बारखो माये, हरे बेठो बारखो माये, हरि जय जय, हरि जय जय बेठो बारखो माये, आनंद घेऊन जायचा आपल्याला घरी, हे समाधान घेऊन जायचं. टेन्शन तर रोज आहे जीवनामध्ये. हो, टेन्शनला कसं मारावं हे शिकवतेत माझे ज्ञानोबा तुकोबा. टेन्शन कसं जाळून टाकावं हे शिकवतात माझे तुकोबा. हे शिकवतात माझे ज्ञानोबा माऊली मायबापांनो. म्हणून माऊली समजून घ्या. मोठमोठ्या विचारवंतांच्या माध्यमातनं, म्हणजे आता आपल्या परिसरामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी प्रसन्न असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींनाच ज्ञानेश्वरी प्रसन्न आहे. नवे नवे साक्षात ज्ञान जन्माला आलेले आहे महाराज. ज्ञानच आहे, ज्ञानालाच हातपाय फुटले. शांती ब्रह्म जर आता आपण जर बघितले असतील, देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरी बाबा, त्यांच्याकडे बघितलं का तुकोबा आहेत दिसतात महाराज. म्हणजे एवढे मोठे वैराग्याचे पुतळे आहेत, महामेरू आहेत. आणि यांच्यावरती आता युवक नवीन तरुण तडफदार युवा कीर्तनकार महंत योगीराज स्वामी, आणि ते कटआउटवर फोटो बघितले जस काय स्वामी विवेकानंद उभा राहिले असं वाटतं. हो ना महाराज, अतिशय छान व्यक्तिमत्व, तेजपुंजता, वाणी सुचिता, आणि तेवढंच परखड प्रेम पण तेवढंच आहे. कोणावर रागवणार नाही, चिडणार नाही, अतिशय शांतपणे. आणि यांना सांभाळायला आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. यांना आपल्याला सांभाळायचंय मायबापांनो. आणि यांना जर सांभाळलं नाही तर तुम्हाला एक सांगतो मायबापांनो, संताला त्या काळात आपल्याकडून सांभाळण्यात गेलं नाही तर संत आपल्यात राहिले नाही महाराज. माझे ज्ञानोबा, माझे तुकोबा किती दिवस थांबले माऊली. हो, कळणं महत्वाचं आहे, संत कळणं महत्वाचं आहे आपल्याला. हो, आणि आमच्यासारखे जाऊ द्या हो, पण यांच्यावर जबाबदारीचं ओझ आहे.
आमच्यासारखे जाऊ द्या, आमच्यासारखे आरती करून घेते ना आमची. हे नाही ना महाराज, आमच्यासारखे जाऊ द्या. आमच्यासारखेचे कपडे कोणते, लफडे कोणते. हो, आमच्यासारखेच जाऊन द्या मायबापांनो. आम्ही तरी बाह्य स्वरूपाने आहोत, पण हे अंतर स्वरूपाने स्वानंदित आहे. आणि यांच्यामुळं आम्ही अंतर स्वरूप आम्हाला आमचं जाणायला लागलं. उस डोंगा परे रसनो हे डोंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय फुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय फुलला शिवरलिया रंगा. अहो मला जाऊ द्या ना, घरी बाद झालंय ना आता. दहा वाजून 52 मिनिटं झाले आहेत. माझ्या मते आता मी बासच करायला हवंय. वेळ काळ टाइम महत्वाचा आहे. वेळेला फार महत्व असतं ना आई, बरोबर आहे की नाही? वेळ महत्वाची असते की नाही? हो य. आता आपल्या कीर्तनाची वेळ. आत्या, हो आत्या, आत्या तुमच्या पाठीमागच्या, तुमच्या चष्मा लावलाय, तुमच्या पाठीमागे एक आत्याबाई बसलेली, ती काय? हो ती काय मान हलवती, रुपयाच्या ठोकळ्या एवढं कुंकू लावलेलं. हो त्याच तुमच्या पाठीमागच्या, त्याच की तुम्ही आता बघितलं ना त्यांच्याकडे. हो य त्याच. आणि म्हणून वेळ काळ टाइम हा फार महत्वाचा असतो. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहते, गुंतून राहत नसतात ते मायबापांनो. आणि पक्षाला जे कळालं ते आम्हाला कळालं नाही, ते आम्हाला कळालं नाही. महाराज ती गरुडीन आपला जोडीदार शोधत असते. आपलं कीर्तन येत होत आणि ती वयात आली का विशिष्ट प्रकारचा शब्द, आपला आवाज ते आपल्या कंठातनं, आपल्या चोचीतनं बाहेर कडत असते. आणि त्या गरुडाला कळतं ही आता उपवर झाली आणि हिला लग्न करायची इच्छा आहे. आणि मग ती अंगठ्या एवढी जाडीची, पेना एवढी जाडीची काडी चोचीत पकडते. चोचीत पकडलं की 5-7 गरुड तिच्या भोवती असतात. आणि मग ती असं विशाल पंखानं छलांग असं सुसाट वेगानं वरती उडत जाते. असं सांगतात गरुड 2-2.5-3 हजार फूट वरती जातो. हो जातो. तिथं ती गरुडीन गेली का तिच्या भोवती ते 4-5 गरुड असतात. त्या गरुडनीनं ती काडी वरून सोडायची. आणि वरून सोडली का जोपर्यंत दिसते तोपर्यंत गरुडाने हालचाल करायची नाही. आणि दिसायची बंद झाली का मग वर्ण सुसाट वेगाने लँड व्हायचं असं खाली. आणि काडी पडायच्या आत उचलायची पुन्हा. ज्यानं उचलली तोच त्या स्पर्धेत राहतो, बाकीच्याने बाद व्हायचं. पुन्हा ती गरुडीन विचार करते 6 जणांच्या तावडीतून त्याने एकट्याने पकडले असेल, पुन्हा एकदा परीक्षा घेऊ. पुन्हा ती वरती जाते, पुन्हा काडी सोडून देते. पुन्हा त्याच गरुडाने जर खाली पडायच्या आत उचलली तर त्याच्या बरोबर ती लग्न करायला तयार आहे. लग्नाच्या अगोदर गरुडनीनं गरुडाची घेतलेली विवाहा करता परीक्षा आणि मग ते लग्न करतात. मग कुठंतरी 2 BHK 1 BHK बघतायत. असं कधीच करत नाहीत ते. गरुड राहतो कुठं माहित आहे का? समुद्राच्या कडेला डोंगराचा कडा आणि डोंगराच्या खरपाडाला बरगडाला उगवलेलं काटेरी झाड आणि त्या काटेरी झाडाची फांदी समुद्रावरती गेलेली असावयास हवी.
आणि त्याच्यावरती ते तोडकं मोडकं घरट विणतात. खाली 1,500-2 हजार फूट समुद्र, त्या डोंगराच्या कडेला झाड, झाडाची फांदी समुद्रावरती, खाली खवळलेला समुद्र, त्याच्यात गरुडीन अंडे घालते. साधारण गरुडणीचे पिलं 21 दिवसात बाहेर निघतात. सोनेरी गरुडणीची पिलं 41 दिवसात बाहेर निघतात. तुम्ही ॲनिमल प्लॅन डिस्कवरी चॅनल जर बघत असाल तर तुम्हाला पक्षाबद्दल चांगल्या प्रकारची माहिती मिळेल. तुम्ही कधी कधी सास भी कभी बहू थी हे बघितलं तर तुमचा बीपी वाढेल. तुझ्यात जीव रंगला, जीव झाला येडा पिसा, लागीर झालं जी, हे जर बघितलं तर तुमचा बीपी आणि तुमच्या नजरेतला संशय, बुद्धीतला संशय हे वाढायला कारणीभूत आहे. आणि म्हणून ती गरुडीन आपल्या पिलाला 21व्या दिवशी बाहेर काढते. अंड्यातले पिलं अंडजच येते, पंख नाहीत, फक्त मांसाचा गोळा. जिथं पंख येणार आहेत तिथं एवढं एवढं असं मांस, असा मांसाचा गोळा, चोच लाल जरत आहे, डोळे बिटबिटलेले आहेत आणि ते कस्तरीच ओरडतायत. 7-8 दिवस ते पंखाखाली तिला ठेवते, त्यांना काहीतरी देते, त्यांचं खाणं त्यांनाच आहे. पण 8व्या दिवशी ज्या पिलाला पंख नाही, ज्या पिलाला पंख फुटायच्या ठिकाणी फक्त मांस आहे, अशा पिलाला ती आपल्या पंखातनं बाहेर काढते. समुद्र किती फूट खोल आहे खाली? 1,500-2 हजार फूट खाली खोल आहे. वर्ण सोडून देते आपल्या लेकराला. ते पिलू 8व्या-9व्या दिवसाचं जीवाच्या आकंतानं एवढे एवढं जे मांस आहे ना, पंख नाही, ते हलवतं ते. आणि ते मग मरतं की काय, जातो की काय, पडतो की काय, खाली पडल, डोंगरावर आपटल, दगडावर आपटल, फटकन फुटन, पाण्यात पडला तो मास्याचा घास होईल, मरणार. या आकंतानं फक्त एवढंच मांस हलवतं. आणि शेवटी समुद्र 1.5 फूट खाली राहिला. वरून त्याचा बाप गरुड आला आणि पटकन त्या पिलाला असं उचललं आणि पुन्हा घरट्यात नेलं. हे गरुडनीनं गरुडाची म्हणजे नवऱ्याची लग्नाच्या अगोदर घेतलेली आपल्या नवऱ्याची परीक्षा. आता त्या गरुडनीनं आपल्या लेकराला 7व्याच दिवशी खाली का टाकून दिलं? योग्य केलं का अयोग्य केलं? का वाटत तुम्हाला? तुम्ही म्हणता तिला काय लेकरीचे काय कदर आहे का, काय आहे का, तिला खुशाल डागिलं उलट नेनी. तिने योग्य केलं, कारण त्या गरुडनीनं आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ भरायचं कार्य कितव्या दिवसापासून चालू केलं? कितव्या? तुम्ही तुमच्या पोरांच्या विचारात बळ भरायचं कार्य कितव्या दिवसापासून चालू करणार आहात? कितव्या? आपले पोर गोपाल कृष्णाला वसुदेवानं कोण्या पुरातनं वाचवलं? त्या नदीचं नाव काय? यमुना. मग आता आपले पोरं पुरात सापडलेत का नाहीत? ऑनलाईन रमीच्या पुरात आपले पोरं सापडलेत, धाब्याच्या पुरात आपले पोरं सापडले, तर नको त्याच्या संगतीत आपले पोरं सापडलेत. मग आपले पोरं पुरात वाहवलेले आहेत का नाहीत? तसं पक्षाचं नाही माय बापांना. म्हणून पक्षी अंगणे उतरती ते का गुंतुण्या राहती. पुढच्या चरणात सांगितलं, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. हो तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. हो कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी. हो तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे
जवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठवून गेला किंवा उडवून गेला, तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी. आणि महाराज शेवटच्या एका जनार्दना शरण, 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 एका जनार्दना ट्रेबल घेऊन वाढव. थांबा, एक 5 मिनिटं थांबा. मी माळी आणल्यात तुम्हाला देण्याकरता, सुंदर चंदनाचा गंध आणलाय, चांगल्या प्रकारची सुगंधाची अगरबत्ती मी आणली तुम्हाला देण्याकरता, आणि तुम्ही खुशाल चालला तर असं असतंय वय पाहुणं कुठं. म्हणून
ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झालंय का? नाही ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, जे विठ्ठल होईल, आणि इथं गंध, तुळशीच्या माळी, अगरबत्त्या इथं घेऊन बसतील. घेऊन जा विकत. आणि उद्याचं नियोजन सांगतील महाराज मंडळी. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली विठ्ठल जय जय ब्रह्मलीन महात्मा रामबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी किसन बाबा, वैकुंठवासी लक्ष्मण बाबा यांच्या प्रेरणेतून हरिभक्त परायण परम